जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल. इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, देवाची आरती लागली समाधी, ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची इंद्रायणी काठी. येते माहेरची आठवण, शरण येते माहेरची आठवण, येते माहेरची आठवण. माझे माहेर पंढरी, आटपला आता आपली हरिनामा शाळा. चला म्हणलं आता हा या तुम्ही पोरो. हो आता कसं आहे, मला उद्याची तयारी करावं लागन ना, पंढरपूरच्या वारीला निघा लागते आता. हो सगळ्याला बोलावं लागन हे ती. हो म्हणून म्हणलं आता तुम्ही या मग. ऐकलं ना आता भजन. जा आता. नाही आम्हाला तुम्ही हे सांगा, वारी कशी असते, हो काय काय असते वारीतनी, कसं कसं असते, त्याच्यासाठी आलो आम्ही. हो फक्त म्हणे आपण विचारूच म्हणे आज. हो ते सांगा आम्हाला तुम्ही. बरं असं म्हणता नाही का? बरोबर ठीक आहे ना, सांगतो मी. पण हे पा तुम्ही बसा आता खाली. हो मला नावं येत नाही गड्या तुमची. बरेच दिवसाचं भुलला आता आपले कॅरेक्टर कसे आहे. हो ना दिसलेच नाही ना तुम्ही इतकी दिवस. हो 2-4 महिन्यापासून. हो तुमचे नावं सांगा गड्या. हो म्हणजे सगळ्याला माहीत तरी होईल. तर शंभू सांग, नाव सांगा. पूर्ण नाव सांगायचं. सर्वांनी आता एकेकाने नाव सांगून द्या. मी शंभू मनोज पाटील. चला आमचा नातू आता. पुढचा बाबू. तू सांग रे बा. माझं नाव पिस्टुल्या, पिस्टुल्या झुंबर घरपिलवे. आपला झुंबडचा आहे का? तू रे बाबा पुढचा. बंगरेशा काशीनाथ गैबानी. नाव सांगा तुमचे. बंगरेशा गिंगरेशा नाव सांगा. नाव बंगरेशा म्हणते मला. सगळे बंगरेशा म्हणते. जाऊ दे जे असन ते. चल पुढे. चला पुढे. बापरे देवलालची पोरगी 4थीत गेली नाही. हो तू जगन नाही का? हो जगन तू कितीत गेला बा? आता 7वीत गेलो ना. हो 6वीला आता तिकडे होतो शिकायला कारंजेले. हो आता 7वीत गेलो. अपडाऊन करतो आम्ही दोघं जण. हे संकेत. नाव सांग ना. संकेत नाव सांग पूर्ण. संकेत अजाबराव नागपुडे. नागपुडे. त्याच्या पुढचे ते कोणते आहे? तुम्ही कोण? भोल्या बंडू कावरे. हो माया ते भाऊ आहे ना दत्त्या बसलेला ते पुढचा. दत्ता दत्ता माय नाव दत्ता बंडू कावरे. ते पोरग आपलं हे वाटते. काय बाबू तुझे नाव काय रे? हो देवमनचा पोरगा मागचा ते. येले नसतं दिसते. हो काय रे तुझे नाव काय? येले नाही का? काय ते नाव? ते नाही ना बे माया. येले नाही का? किसने ना माया. किसने देवमन चुनखो. बरं चला चला झाला परिचय झाला आता. हो आता माया परिचय मी विठ्ठल पाटील. हो चला आता बाकी काय म्हणता तुम्ही आता? काय तुम्हाला वारीचं सांगू?
सगळ्या पोट्ट्याची इच्छा आहे हो. वारी कशी असते म्हणजे हो आमची इच्छा आहे याची हो. मला कशी आहे तर सांगा मग आम्हाला. बरं ठीक आहे मग आता सांगतो मी तुम्हाला. बसा सगळे कशी असते वारीत. हो पहा आता सगळेच जण पहा. जगात भारी भारी पंढरीची वारी, जगात भारी भारी पंढरीची वारी. सान थोर भेद नाही सारे पालखीचे भोई, जाऊ विठोबाच्या दारी. जगात भारी भारी पंढरीची वारी, जगात भारी भारी पंढरीची वारी. बघतो या वाटोव्या विश्वाचा कैवारी. जगात भारी भारी पंढरीची वारी, जगात भारी भारी पंढरीची वारी. अरे बाबा एका किती मस्त असते. बाबा 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 आम्हाला यायला लागते म्हणलं यावेळेस आता हो. आता यावेळेस आम्ही नक्की येतो. सगळे पोट्ट्याले आम्हाला तुम्ही येऊ द्या म्हणलं हो. आता तुम्ही सांगितलं का नाही हो. आता आम्ही येतो म्हणजे येतोच आता. अरे बाबा तुम्ही कुठं झोलांग आमच्या मागं लावता आता. आमचं आम्हालाच तर आता कसं बी तक चाललो आम्ही पैदल पैदल. आणि तुमच्या ज्यानं होते का चालणार आहे. तुमची शाळाच बरी आहे. आपलं शाळाच करा बाबा. पुढे हेच काम आहे मग. नाही नाही काही पाय दुखत नाही आमचे हो. आम्ही येतो म्हणजे येतो आता हो. सगळे जण येतो. ना बे तुम्हाला कुठे पैदल चालणं होत असते का. मुकड्यान बसा. जाऊ द्या म्हणलं मोठी पाटील हो. ते कोणाला बोलावत आहे म्हणता तुम्ही ते सांगून द्या. ते पोट्टेले चाललेच तर बाबू हे बा तुम्ही येऊ नका. मोठे झाले आमच्यासारखं मग म्हातारे झालं की हेच काम आहेत. हो आता शाळा करा. हो आणि एक काम करा पडू तुम्ही आपलं डॅनी आबोजी, कंदील आबोजी, त्यानंतर समजा जगन तुया आबोजीले, मुंगशीराम भाऊले हो असे 4-5 लोक हो यायले आवाज देऊन द्या बरं हो. ते आता देव म्हणले आवाज देतो भाऊ. तुझ्या बाबाले हो. आता मीटिंग घ्या लागन उद्याचं काय काय नाही. ते मामा लुटरीले फोन केला ती येऊन राहिले म्हणे. हो त्याला आवाज देऊन द्या आता. जा घरी जा हो. पुढच्या वर्षी नेईन तुम्हाला. यंदा राहू द्या आता हो. यंदा जाऊ दे शाळा करा आता. बरं ठीक आहे ना हो. शाळेत त्यांच्या मोठे उन्हाळ्यात पाहिजे रे हो. बरोबर ठीक आहे मग जाऊ द्या. मग जाऊ द्या पोट्टे जाऊ द्या. म्हणलं बाबू हो आपल्याला शाळा महत्वाची आहे ना हो. या मग तुम्ही जा घरी ना आवाज देऊन द्या सगळ्याला. बोलावलं म्हणा मोठे पाटलानं हो. जा आता. बरोबर हो ठीक आहे. देतो मग आवाज हो. तर पोट्टे घराकडे चला. जमलं म्हणलं हो. डॅनी आबूजी हो. मृदुंगाचं काम जमलं आता. दोऱ्या गिऱ्या टाईट केल्या बरोबर हो. एकदम पद्धतशीर सणान वाजते आता देऊन द्या आता. कोणाच्या ताब्यात आहे तर कोण वाजवते मग हे. तुम्ही तर आता समजा तुमच्याजवळ हे राहीन विना आणि हे कोण वाजवते मग. हो ना आता कोण देव म्हणून वाजवून नाही तर मामा लुटर वाजवून हो. काय कोणी वाजवते आमच्या हो. तुला म्हणलं चाल तर तू नाही म्हणतं रजे देवीदास. कसा आला असता तर धोरणी माणूस आहे. हे बाकीचे आता माहित नाही का सरे. गदीला गळाटा काही कामाचा नाही असा. गदीला गाठ आहे हो. सगळे चांगले माणसं आहे तुमच्यात. मामा लुटेरे मोठे पाटील देव म्हणे आता जरासा लायकीत आला. तुम्ही बाकी अजून कोण येऊन राहिलं मग. हे खाय गोबरी येऊन राहिलेत ना मग. कंदील बुडा आणि ते आपला मुंगशिराम मग फालतू डोक्याला तापती. मी आता म्हणलं नसते आले असते पुरले ती हो. निरा लुकलुके माणसं आहेत ती हो. मी तर म्हणतो तिकडे रस्त्यानं हो. आता हे जातात का नाही दिंडी हे कोणाला पैसे मागा दुखते मंदा हो. एखादी गाडी मोठी दिसली की थांबवली सोय द्या भाऊ आम्ही चाललो वारीले द्या पैसे हो. अशा आहे दोघं लोफर लोक. मग काय तर या दोघाले तर घ्यायला नव्हतं पाहिजे. नाही खरी गोष्ट आहे तुमची. म्हणतात ते काही खोटी नाही की हो ना. एखादा असते सऱ्याचं नाव खराब होते मग त्यानं. एवढे वारकरी लोकांचा किती म्हणजे समजा पुऱ्या जगात मान आहे द्यायले. वारकरी माणूस म्हटला म्हणजे बा माळकरी माणूस
सात्विक माणूस म्हणून त्याची ओळख आहे. आणि हे असा एक दोन समजा कंदील बुड्यासारखा जर कोणत्या गाडी पुढे हात पसरवला त्यानं तर काय राहिली आपली. खरी गोष्ट आहे तुमची. हो, असा हात पसरणं आपल्याला पटतच नाही. हो, जाऊ द्या तिकडे. त्याले आता काय येतं म्हणते ते येऊ द्या. आता तुम्ही त्याला समजावून सांगून द्या. म्हणलं बोलावलं मला मोठे पाटला तिथं. हो, ते लवकर या म्हणे, तिथं मीटिंग आहे. जगन होय का? बरं बरं येतो म्हणा. आलो चालो जा. हो, हे जरासं आता कसं आहे, उद्या मृदुंगाचं याचं त्याचं काम आहे ना. हो, साफसफाई हे ते चालू आहे. पालखी गिलकी व्यवस्थित केली. हो, येतो म्हणा. आलोच म्हणा. हे अंदर ठेवतो आणि येतो. बरं, या मग आबाजी. हो, लवकर या मग तिथं. हो, ठीक आहे. काय मग नाही का. हो, जा आता. ते काय मोठे पाटलांना बोलायला वाटते काय उद्याचं कसं काय आहे तर ते ठरवते नाही का. हो, काय कुठं मुक्काम गिक्का नाही ते आता ठरवते तर कोणतं कुठं मुक्काम करायचा काय करायचा. हो, पण त्रास नाही देत आम्ही कोणाले. हो, आमचा शिदा आटा संगच घेतो आम्ही. हो, मोठे पाटलाचं म्हणणं आहे कोणाला तकलीफ द्यायची नाही. हो, जर म्हणलं बा चहा घ्या, हो लय मिनता केल्या तर घेतात ते. हो, नाही तर सगळं चहा पत्ती सगळं सामान संगच घ्यायचं. हो, असंच त्याचं धोरण आहे. ते तर आहेच म्हणा. पण हे दोघं आहेत ना तुमच्या इथनी, जरासं पायदा यायचं नाही तर करतील कुठे बी. खासाठी मरमर करते हे बुडा कंदील बुडा. हो ना, कुठेही हे पा पुढे पुढेच असते ती. हो, मग पहिली पंक्ता असे ना तर एक प्लेट. हो, जर्मनची प्लेट, एक गिल्लास खिशात घेऊन वट्यावरच बसेल असे ती. हो, कुठे असो काही असो एक नंबरवर. हो, तर आता रस्त्यानं आता जागजागी आता कुठं कुठं असते भंडारे. हो, आता हे काय घोर करते काय सांगेन. नाही तर मग कसं पोट बिघडून घेईन, आम्हाला दवाखान्यात न्यावं लागेल दिले. हो, पाहा लागेल आता संबोधनी नाही दिली. काय बरंच बरं आहे मग यायचं एवढं नाही का. हो ना, हे आता कंदील बुडा नाही करण आपत रस्त्यानं काही सांगता येत नाही का. हो ना, पोट बिघडलो खाणारा माणूस आहे ती. हो, पाहिजे त्याला सांभाळून घ्यायचं म्हणा. जरा कसं आहे त्याची उलटी हो जरासं दवडीकडे पाच जा म्हणा आणि आपल्या पोटाकडे पाच जा म्हणा जरासं. हो, असं पद्धतशीर द्यायला कसं सांभाळून न्या. आता जाऊ द्या. जा तुम्ही. मी सामान अंदर ठेवतो. ते मोठे पाटील काय म्हणते पाहते. जा मग. काय लय उशीर केला का. चक्की बंद करत नाही घरा आता आला. मी आता कसं गप्पा टप्पा चालते. हो, चला आता काय बंद करायला राहिलो तुम्ही. आता घरी जा म्हणलं जेवण करा. हो, ते काय आहे पाहा लागेल आता. मोठे पाटला विचार लागेल उद्या चालतं म्हणतं ना मग. हो, जायचं ना उद्या आपल्याला वारी दे. हो ना, मी तेच म्हणलं ते मारते म्हणे जाऊच नको म्हणे. हो, त्याचं होतं घिसघिस सुरू म्हणे मी एकटाच घरी आहो. आता कसं आहे सूनबाईल तिकडे नेलेलं आहे. हो, अजून दवाखान्याचं काही सांगता येत नाही. हो, 20-22 तारखेचं काहीतरी सांगितलं म्हणते काय 25 तारखेला. हो, म्हणून म्हणलं मारते म्हणे मला जा लागेल म्हणे. काय सांगता येते घरी आता वावराचं टिप्पण लावणं आणि हे ते. मी म्हणलं सांगा आता काय करावं. आता का त्याला का जाऊनच बसा लागते का. एका दिवशी भेटील जा लागून. हो, काय होते समजतेस ना मग. हो, सासरे बा फोन करून दवाखान्यात भरती गेल्यावर. हो, त्याला म्हणा आम्ही काय का म्हणा दरवर्षी तर जात नाही. आज लोक गेलो नाही. आता हे पहिली आपली वारी आहे. काय आता तू हे करू राहिला म्हणा. ते काय महापुढे बोलते. मी सांगितलं ठणकावून मी चाललो म्हटलं यावेळेस. हो, दरवर्षी जातो का मी. पण म्हणलं काय राजा पायालाही दुखतील पण नाही का. हो ना, आपण काही गेलो नाही. पैदलची काही सवय नाही. आपल्याला नाही सवय. हो, लेकाचे पाय नाही सुजले पाहिजे आपले. कसं मध्ये तेच वाटू राहिलं जरासं. तेच काळजी वाटते. पैदल चालाव किती हे लेकाचे कोणाकोण निघायचे आपल्याला काही व्हायचं नाही. आणि एकदा थंडगार झालं मग काय फायदा ते. हो, वारीच निघायची आपली. हो ना, मग तेच म्हणलं जरासं आपलं कसं आहे डमणी आहे घेतं का डमणीला कसं संग. हो, यायला म्हणा सामान सुमान टाकायला घेऊ बा. असं काहीतरी सांगून. बाबा मनातलंच बोलला ना तू डमणी घेऊन घेऊ सांग आपण. हो, टेन्शनचं काम नाही. पैदल चाला जा. हो, सामान सुमान टाका बा. आम्ही लक्ष ठेवतो आणि डमणी घेऊन पुढे पुढे राहतो. जाय तिकडे. हो ना, ती आहेच म्हणा. पण लेकाचं ते आखीचा जरा प्रॉब्लेम आहे ना आपल्या याचा. हो, डमणीचा ते नाही लेकाचं नसतं व्हाव काम. काही नाही होत ना. कुठे झाला तर एवढा मामालू ट्रेन जवळ. आपण आता तिघं चौघं बसून आलो त्या दिवशी ते मागच्या वेळेस. मग आता धुळ्याच्या महिन्याच्या प्रकरणामध्ये ते मग काय झालं त्याला काहीच तर नाही झालं. हो म्हणा, पण तरी एक आपण कोट्यात जाऊ आता. तू चक्की बंद कर. हो, एक वेळ चेक करून येऊ काय जमते नाही जमत. नाही तर मग फालतू वाचन ते. जाऊ ना मग. हो, चक्की मारतो मी पण मी म्हणतो ते बेसन राजा लय नेलं जाऊन म्हणलं त्या लक्षानं त्या यानं खायला नेलं ते काही माहिती आहे का तुला. हो, काय बेसन आणि तेलाचे डबे. हो, काय काय आहे गडबड. मला काही माहित नाही बा. हो, काय साठी नेले काय मला माहित नाही ते. बरं तुला माहित नाही का. बरं जाऊ दे. आपण जाता जाता त्याच्या घराकडून जाऊ. हो, समजतेस काय आहे तो वातावरण. करू का मग चक्की बंद आता. हो, डमणी पाहून घेऊन मग मोठे पाटाला भेटायला जाऊ. हो, बस बस कर बंद मग आता. मी तेच म्हणत होतो चला मग. हो, देवलाल भाऊ काही कमी जास्त नाही पडत ना चिवडा. नाही तर मग अजून पोहे आणता येईल बा. हो, कसं आहे कमी नाही पडला पाहिजे. पूर्ण पंढरपूरला जायपर्यंत. हो, आपल्या गावातले जेवढे वारकरी आहे तेवढ्याला सगळ्याला आपल्याला एक एक पॅकेट असं पॅकिंग करून द्यायला देऊन द्यायचा. हो, जमते ना. हो, कमी पडत असेल तर अजून आणतो. काहीच काम नाही ना. हेच तर लय शिल्लक झाला. यातलं आपल्याला काढून ठेवावं लागते सगळे इले. मग काय तर अरे रस्त्याने बा सांगतो ना. हर ठिकाणी मुक्कामन जेवण खावणं नाही बा. तुम्ही त्याचं काहीच काळजी नका करू. सगळे वरचेले काय जे हो विठ्ठलाले. हो, सगळं तेच पाहिजे यायचं वारकऱ्याचं काही टेन्शन नाही. फक्त हे चला बा भूक लागली मंदा गिंदा तर कमी येते. आता हे काय आले बा कायच करा. हे तर बातशी चालवतेच बरं रे. हो, आले बा इकडे कधीला पाहिजे. हो, हे चाललं वाटते ना. अरे का हो काय दरवाजा काय उघडला ते. काय इकडे
हो काय रे बाबा शेव चिवडा हे ते लय भाजलं बा हो नाही काय शंकरपाळे नसन तसं अरे काय आहे म्हणलं कसं काय बाबा झालं का म्हणलं गुड न्यूज आहे का हा काय रे बा आलो भाऊ या मामीनं अरे गुड न्यूज नाही ना हो गुड न्यूजला टाईम आहे अजून 15-20 दिवस हे म्हणलं हो ते वेगळं प्रकार आहे हा तुम्हाला माहित नाही ते अरे काय सांगत आहे ना बा काय लक्ष्मण काय आहे म्हणलं चिवडा चिवडा कायसाठी खरंच वाढदिवस आहे कोणाचा वाढदिवस नाही काहीच नाही हो हे तुमच्यासाठी आहे जे आता वारकरी आहेत की नाही आपल्या गावातले आता उद्या चालले ना सकाळी हो आता मी कसं मोठे पाटलाला भेटून आलो मी आलाय बा तुम्ही काहीच तयारी करू नका चिवडा शेव हे ते आम्ही पॅकेट तुम्हाला पॅकिंग करून देऊन देतो हो घरच्या बाहेर तकलीफचं काम नाही म्हणलं चला एवढंच आपलं पुण्य हा हो वारकऱ्यासंग चाललं जाते आपलं म्हणून म्हणलं ते आता आम्ही पॅकिंग करून सगळ्याला देणार आहोत उद्या बाबा असं आहे का तेच म्हणलं राजा मग आमच्या घरच्या बाहेर काहीच करायचं काम नाही आता हो ना मी आता घरी जाऊन तेच सांगणार होतो काही ना काही दे बा बनवून झालं बरं झालं ते कमी झालं आमचं काम हो शिल्लक घ्यायचा फक्त जरासं कमी जास्त नाही पडलं पाहिजे कमी काय पडते हो हेच तर लय झालं मग काय तेलकट असते जास्त नाही खाते माणूस हो रस्त्याला लागेल तेवढे भंडारे आहेत ना ते आहे म्हणा पण भूक नसं मग शिजरी असो आपलं काही बी कसं वाया नसते जात हो द्या शिल्लक पालक पॅकेट करून घरी दे जा म्हणलं कसं आहे बायाला बी आता कुठं मग तेवढं त्याला बी जरासं तोंडाला लागते घासभर हो चला मग आता येतो आम्ही पाहून ते डमनीचं काय डमनी संग घ्या म्हणते आता हो मोठी पाटीलमध्ये काही सामान की म्हणाले हो पाहतो काय जमते का तो अरे बाबा डमनी घेऊन चालले का सांगा आता डमनी काढले तर पंढरपूरला बा रस्त्यावर फालतू नसते कामं आता कायले म्हणजे अरे सामान सुमान बॅगा आहे पाण्याची कॅन आहे सगळं कसं पद्धतशीर राहते बरंच बरं आहे तुमचं बी हो अरे गाडी घ्यायची का ऑटो घ्यायचं कटलं घ्यायचं मागे येते पुढे जाते ते अरे ऑटोवाल्याचं कुठं फालतू डिझेल आणि पाणी मग काय मागच किती पडते ते मग आपली बैल घेतले कुठे बी आता चारा गिरा आता जसं आम्हाला नाश्ता भेटते तसं बैलाला टाकणार आहे लोक हो कसं आहे बरं वाटते रमणू डमनी घेऊन राहिलो आम्ही चला हो येऊ का मग आम्ही हो पाहतो मग आता काय तिथं हो या मग आता हो पाहा बा ते काय तुमचं चालतं मोरायदा हो ठीक आहे काही तर नाही कडे मी काय म्हणतो मुशीराम काही अडचण नाही रे काही अडचण नाही दोघा तिघाचा फार कसाही सीन करते डमनी मग काय तर कुठं काय झालं हो चांगलीच आहे आकायची हो जरा 2-3 थैऱ्यात असतील त्याच्या बाकी काय सामान हो जमते मस्त आहे हो बरं आहे बरं मग जमलं मग आता काही टेन्शन नाही का हो कसं आहे म्हणजे डोक्याला तापच नाही आता हो डमनीत जायचं आणि डमनीत घरी वापस यायचं हो कुठं बसतं येले करत नाही का हो जमलं ना आता मस्त आपली आयडिया बाबा लय मस्त आहे त्याच्यामध्ये हो कसं आहे म्हणजे याला दुख ना बायकाला दुख हो मस्त आपलं गाडीत आपलं डमनीत बसायचं तुमचं सामानाची रखवाली करतो म्हणा आम्ही आणि तुमच्या मागं पुढे आपल्या चालू राहतं म्हणा हो आलं आपलं पुढचं ठिकाण हो आता मुक्कामच असते ना दादा 5-7 मुक्काम होईल किंवा 7-8 होईल काय सांगता येते हो चालले आपले मस्त हो रट्टावून जेवत जायचं हो नाश्ता केला निघाले पुढे कुठं चहा कुठं नाश्ता जाऊ दे तिकडे लगायचं टेन्शनचं कामच नाही आपलं नाही का हो झालं आता मोकळच झाला आता हो टेन्शनच दूर झालं आपल्या डमनीच्यानं अरे बाबा इकडे आहे का अरे आबाजी मी काय म्हणतो आबाजी म्हणते पुट्ट काय रे काय म्हणलं हा हो काय साठी आवाज देऊ राहिला अरे बाबा तुम्हाला बोलावलं मोठं म्हटलं इथं मला म्हणे निरोप द्या म्हणे तर आम्ही आता घरी पाहिलं घरी काही दिसली नाही संख्यामध्ये कोट्यात पाय म्हणून तुम्हाला पाहायला आलो द्या लवकर बरं जातो हो येतो म्हणा हो ठीक आहे हो चला आता पुकार आला हो चाले जाऊ बरोबर येतो आम्ही हा होय होय पुढे आलो चालूच चला मग आता काय म्हणते मोठे पाटील पाहू आता कसं असते वारीचं नियोजन द्यायचं हो चला आलो आता एक रामपुरा नाही का हो चला आता मला वाटते आलो भाऊच्या घरी जा लागन आता पहिले बॅग ठेवा आणि मग निघा आता मोठे पटलाच्या घरी हो काय म्हणते काय नाही तर नाही का उद्याच्या नियोजनासाठी या म्हणे लवकर हो देवमन चालला वाटते अरे का रे देवमन हो भाऊ देवमन भाऊ अरे या इकडे या बाबा आला का म्हणा मामा लुटेरे अरे बाबा लुटेरे आला का रे आलो अरे बाबा का काय राजा मामा लुटेरे हो काय घडीत कोणती गाडी तर घडीत कोणती गाडी पैदल आले का म्हणलं अरे काय गाडीचं काय काम आहे रे बाबा पैदल वारी आहे ना आपली हो मग फाट्याहून 2 किलोमीटर पैदल आलो उद्या आता एरिया आता पैदलच निघणार आपल्याला पाटील म्हणे पैदलच जायचं म्हणे त्याची मोठी गाडी आहे सामान सुमान टाकलं की निघायचं म्हणे हो ना पण मी आणलं बा कसं आहे हो गाडी आणशील तू आजोळ काय भलकशा कोणत्या गाड्या असते ना पण चाललं मग आता हो आपल्या घरी थैली गिरी ठेव चालले जाऊ मग मोठे पाटलाची तर हो काय मुक्काम असं ना आता कुठं करतो तू आपल्याला काय आता मोठे पाटील म्हणे मुक्कामी आपल्या जिथे या म्हणे पण आता कसं आहे हो मोठे माणसं आहे हो कसं आहे पैसा आदला भरपूर असते हो काही नसतं झालं आपल्यावर नाही या लोकाला माय धाक एकतं हो म्हणलं आपले आलो भाऊ आहेत नाही तर आता भाऊ त्याची इथं थैली ठेवतो आणि बस रात्री तिथंच मुक्काम करतो आणि आता मोठे पाटलाला भेटून येतो असं म्हणतं का बरं ठीक आहे ना ठेव ना मग नाही तर आपल्या घरी जागा आहे काही वांधा नाही हो मोठे पाटलाच्या वावरात आता जवळ वाडी नाही का हो तिथंच बांधलं आपलं खोपडं मग हो का काहून गावातनी बांधलं होतं म्हणते तो काय अतिक्रमण का काय आलो भाऊ सांगे बा मला एक दिवस अशी गोष्ट हो लय कहर केला म्हणते त्यानं गावातनी हो काय ते रस्त्याचं आणि ते काय इथं येऊन अगाऊपणा करून राहिला मी तू 2 जांभाळे दिले का तुया फालतूचे कामं करतो हो आता इकडे कसा काय गेला ते
अरे नाही ना राजा, भल्या माणसा, अरे हे लोक लय खराब आहे तिचे. मी हे हा म्हणून टिकलो तरी एखादा टिकलाच नसता इथं. मग माझ्या बकऱ्या चोरल्या, मला लय त्रास दिला आहे ना. मग आज शेवटी मोठे पाटील ज्या दिवशी आले तेव्हा प्रकरण सॉल्व झालं. नाही तर एखाद्या दिवशी मारामाऱ्या नाही तर राडा झाला असता या गावातनी. पण ते मोठे पाटील आले योगा त्या दिवशी, सगळं प्रकरण शांत झालं. हो, मला आता राहिले जागा भेटली, मी अतिक्रमणे काढलं आणि ते रस्ता देऊन दिला, माझ्या बकऱ्या भेटल्या, सगळं पद्धतशीर आहे. आता म्हणलं चला आपल्याला वारीले. मग तेच म्हणलं कसं आहे जरा असं माणूस किती राहायचं, कुठं आलो आपण परगावात. चाल मग आता मी येतो आलो भाऊच्या घरून. हो ये मग तू. मी चाललो ना आता, पुट्टा आलं तर मला बोलावले. हो या म्हणे, या लवकर, तुम्ही या लवकर, उशीर नका करू. हो, सगळ्याला बोलावलेला आहे तिथं. हो चला लवकर. आलो ना मी. हो 2 मिनिटात येतो.